नमस्कार, जेते अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज 31 डिसेंबर, त्यानिमित्त मी मस्त झटपट तयार होणारं मटण बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी इथे 1 किलो मटण घेतलेलं आहे। मटण हे लाल आणि कवडं घ्यायचं। सगळ्यात आधी भाजी कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी कुकरमध्ये तेल टाकलं, 2 कांदे बारीक चिरून टाकले, सुरुवातीला जिरं, मोहरी आणि कांदा परतून घेतला, 1 चमचा हळद टाकली आणि संपूर्ण मटण धुवून स्वच्छ त्याच्यात टाकलं। लगेच चवीसाठी मीठ टाकलं, म्हणजे मटण शिजताना मीठ टाकलं तर मटणला खूपच छान अशी चव येते आणि लवकर देखील शिजतं। तोपर्यंत इकडे आपण गरम पाणी केलेलं होतं, तर अर्धा लिटर गरम पाणी मी घेतलं, कारण मला रस्सा जास्त बनवायचा आहे म्हणून मी पाणी जास्त वापर केलेला आहे। आता एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे चांगलं मटण शिजतं। मटण शिजतं तोपर्यंत मसाला काढून घ्यायचा। तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे लवंग, मिरे 10-12, 2 वेलदोडे, तेजपान, दालचिनी आणि शहाजिरं। शहाजिरं टाकल्यामुळे भाजीला चांगली चव येते। तसेच सुक्या 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं धना पावडर घेतलेलं आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे। आता हा सर्व मसाला कढईमध्ये थोडंसं तेलावर भाजून घ्यायचा। तसेच किसून घेतलेलं सुकं खोबरं देखील भाजून घ्यायचं आणि मी इथे धना पावडर घेतलेला आहे, कारण तुमच्याकडे धणे असतील अख्खे तर धणे टाकायचे। लगेच अद्रक, लसूण संपूर्ण मसाला असा भाजला की मस्त अशी भाजीला चव येते। तर इथे मी कांदे देखील भाजून घेतलेले आहेत, 4 ते 5 कांदे भाजलेले आहेत। असा संपूर्ण मसाला वाटण तयार करून घेतलं आणि तेलमध्ये एकसारखा मसाला परतून घ्यायचा। मग आता आपल्याला भाजी किती बनवायची त्यानुसार मसाल्याचा वापर करायचा। आता इकडे मसाला तयार होतोय तोपर्यंत भाजी देखील शिजली आहे, 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, मस्त मटण शिजलेलं आहे। लगेचच आता आपण फोडणी करून घेऊ। सुरुवातीला मसाल्यामध्ये मटणचे पीस हे चांगले परतून घ्यायचे, म्हणजे 2 ते 3 मिनिट असे मसाल्यामध्ये पीस परतले तर खूपच चविष्ट लागतात। आणि कोणाकोणाला जर हे असं सुकं मसाल्यामधलं मटण आवडत असेल तर ते सुद्धा बाजूला काढून घ्यायचं। नंतर मग आपण हे जे पिवळं सूप असतं ते टाकून रस्सा तयार करून घ्यायचा। लगेच 1 चमचा मीठ टाकलं, सुरुवातीला देखील मीठ टाकलेलं आहे म्हणून नंतर बेताचंच मीठ टाकायचं। वरून कोथिंबीर टाकायची आणि एक कडकडीत उकळी घेऊन घ्यायची। आता इथे मटण रस्सा तयार आहे। असं झणझणीत मटण रस्सा लगेचच प्लेटमध्ये वाढायला घ्यायचं आणि प्लेट तयार करायची। अशी रेसिपी झटपट तयार होणारी तुम्ही देखील नक्की तयार करून बघा। सोबतीला बाजरीची भाकरी, तसेच पिवळं सूप देखील काढलेलं आहे, भात आहे, लिंबू, कांदा, मुळा, टमाटा, उडदाचा पापड, अशी संपूर्ण थाळी तुम्ही देखील नक्की तयार करा आणि जास्तीत जास्त लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह। धन्यवाद।